गणपती बाप्पा. तिच्याकडे घे जरा, फोकस करा. कॅमेरा फोकस. असल्या मैत्रिणींमुळे मी मागे राहिलोय, बाकी नाही तर मी पुढेच होतो. ही इथं थांबली म्हणून मी थांबलो. त्याच्यामुळे तो मागे राहिला होता, गेला पुढे तो. तर नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अभिअंकी ब्लॉग्स या चॅनलवर स्वागत आहे. तर आज आम्ही सगळे कॉलेजचे फ्रेंड निघालो आहे अलिबाग येथे रिसॉर्टचं नाव माहीत नाही मला, ते आम्ही गेल्यावर सांगू तुम्हाला. तर आता आम्ही एक पनवेलच्या पुढे दत्त गुरु स्नॅक्सच्या समोर स्नॅक्ससाठी थांबलोय. राधेगुरुच नाही, नाव दिसत नाही मला समोरचं. तर मसाला डोसा आणि आज चीज डोसा आलेला आहे. पण त्याआधी मला सांगायचंय तुम्हाला आवर्जून, अंड्यावर कारवाई झाली पाहिजे. होणार 2 महिन्यापासून हा प्लॅन चालू होता आणि लास्टच्या दिवशी त्याने टांग दिली. प्रत्येक ग्रुपमध्ये असतो, तर आमच्यामध्ये तो अंडे आहे. त्याचा फोटो तुम्हाला आता वर दिसत असेल. त्याचा फोटो मी लिंक नाही, व्हिडिओच्या वर आतंकवादी सारखा चेहरा दिसतो तुम्हाला वर. म्हणजे ते मी लावेल ना तिकडे फोटो, एडे ते ब्लॉगर करेल व्यवस्थित. तर तुम्ही बघता अभि द फेमस ब्लॉगर, याचे ब्लॉग. चॅनलचं नाव अभिअंकी ब्लॉग्स. अंड्यावर बहिष्कार पाठवा. तुमच्या ग्रुपमध्ये जाहीर निषेध. नेक्स्ट टाइम त्याला ग्रुपमधून, पिकनिक मधून, सगळीकडून काढून टाकण्यात येणार आहे. पण जर त्याने 3200 दिले, ऐकतोच ना अंड्या, 3200 या पिकनिकचे दिले तर त्याला आम्ही पुढच्या पिकनिक मध्ये कंटिन्यू करू. आणि त्याच्या घरात नेक्स्ट पार्टी होणार आहे, तर तेव्हा आम्ही याच्यावर बैठक बसवणार आहे. तो ब्लॉग पण तुम्हाला मिळेल. वरच्या बंगल्यावर त्याची बैठक होईल. त्याच्या घरी जाऊन बैठक घेणार आहे. तर तुमचा मित्र पण येत नसेल तर तुम्ही असंच करा, त्याच्या घरात जाऊन त्या टॉपिकवर बैठक घ्या. आमचा नाश्ता आलेला आहे. 3 मैसूर मसाला हे खाणार आहे. तो फोटो नाही काढला वेडिंग वाला, डोळ्यातून बघायचं ते नाही. तुझा नाही काढला. गाईज मी एडिटिंग शिकतोय. बघा एक फोटो काढू, थांब क्लिक करू दे मला. डोळा नाही गेम मीठ लागला. ठेव आता तुला घारट नाही लागणार. मीठ कमी होतं. तर मस्त चहा कॉफीचा ब्रेक झालाय आमचा आणि आता आम्ही डायरेक्ट जाणार आहे अलिबाग रिसॉर्ट. आणि आमचा नवीन ड्रायव्हर कसा वाटला? नवीन ड्रायव्हर पूर्ण गाडी केतनने चालवली आहे. न्यू ड्रायव्हर, न्यू कार चा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. हा ड्रायव्हर हँडसम ड्रायव्हर आहे. इकडे द ब्लॅक पॅन्थर रॅपर आले होते थोड्या टाइम साठी, विजिट साठी. ब्लॅक पॅन्थर इथं बघा. 1 2 3 यो ब्लॅक पॅन्थर रॅपर नको मला येड्याची चादर दाखवत्या. द गोल्डन लीफ फार्म, जे अगदी अलिबाग बीच पासून 2 ते 3 किलोमीटर अंतरावर आहे. हा फार्म अगदी नुकताच बांधलाय, अगदी 5-6 महिने झालेत. खूप सुंदर 4 BHK फार्म आहे हा. तर या विलाची पूर्ण टूर, फूड, आजूबाजूचा परिसर मी तुम्हाला दाखवतो. तिन्ही बाजूने माउंटेन आहे या विलाच्या. तर चला बघूया गोल्डन लीफ फार्म. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर, चारी बाजूने माउंटेन आहेत. तर चला आपण विला आतून पाहूया. 7 गुंठामध्ये ही प्रॉपर्टी आहे ॲक्च्युली. त्यांनी नुकतेच झाडं लावलेत, तर झाडे स्मॉल आहेत. खूप सारे फुलांची, नारळाची झाडं त्यांनी लावले आहेत. खूप मोठी पार्किंग आहे. आरामात 6-7 गाड्या इथं तुम्ही पार्क करू शकता. सो एवढी मोठी ही प्रॉपर्टी आहे. आणि हा बघा बंगला, खूप क्लीन, डेप्थ आणि मोठा असा स्विमिंग पूल आहे. आणि स्विमिंग पूलमधून हा बघा डायरेक्ट माउंटेन व्ह्यू. हा आहे पहिला रूम. 3 माणसं झोपतील असा हा मोठा बेड आहे. फ्रंट साईड व्ह्यू, विंडो, मोठा TV, AC. आणि 4ही रूमच्या बॅक साईड तुम्हाला असे डोअर मिळतील, जो तुम्हाला देईल अगदी माउंटेन व्ह्यू. अगदी राईट साईडला स्विमिंग पूल टच आणि हा समोर माउंटेन व्ह्यू बघू शकता तुम्ही. ती सरफरे वहिनीची गॅलरी, ही सोनावणे वहिनीची गॅलरी. क्लीन वॉशरूम, गिझर, सो गरम पाणी वगैरे सगळी छान सोय आहे. आणि हे फ्रंट व्ह्यू,
फ्रंट व्ह्यूला त्यांनी असं जेवणासाठी टेबल वगैरे ठेवायला ही जागा एक्स्ट्रा ठेवली आहे, तिथं तुम्ही असं गेट टुगेदर करू शकता. इकडे देखील लॉग इन करतायत, कामं करतायत. मला माहित नाही पण प्रत्येक ग्रुपमध्ये असा एक असतोच काय डेडिकेटेड एम्प्लॉई. काय बोलायचं यांना. आपले भाकरी आणि कोलंबीचा रस्सा या जेवायला. तर आता वाजले संध्याकाळचे 5:15 आणि आम्ही निघालो आहे अलिबागच्या बीचला सनसेट पाहायला. ॲज युजल अलिबाग बीच पूर्णपणे भरलेला आहे, फुल क्राऊड. OMG फुल पॅक अलिबाग. बापरे, अगदी फोटो काढायलाही जागा नाही आणि उभं राहायलाही जागा नाही. इथं वॉटर राईड वगैरे बोटिंग वगैरे जास्त आहेत ॲक्च्युली, कारण इथं पब्लिक की जास्त येतो, जास्त प्रमाणात येतो. पण आपण सनसेटच्या आधी पोहोचलोय, सो नॉट एन इश्यू. मस्तपैकी सनसेट बघूया, वॉक करूया आणि बॅक टू द विला. इथं उंटाची सफारी देखील आहे. खूप सारे उंट आलेत आता अलिबाग बीचवर, आधी नव्हते. आणि या सगळ्या वॉटर राईड आहे, ड्रॅगन, बनाना, ATV. 4 जण बसलेत ATV वर. एका सुंदर असा सनसेट व्ह्यू ड्रॅगनच्या अगदी वर. यांना बघून मला अद्वैची आठवण येते. अद्वै, आय मिस यू. हाय करा बस. आम्ही फक्त इकडे हाय केलं कारण की लय गर्दी येऊ नका. फुल गर्दी आहे, चालायलाही जागा नाही आम्हाला. जाम गर्दी. असं तर लालबागच्या राजाच्या विसर्जनाला आले, जाम गर्दी. मस्त इथे डीजे लावलाय आणि आम्ही इथे एन्जॉय करतोय. द गोल्डन लीफ फार्म. सो असा आहे रात्रीचा व्ह्यू. सगळे लाइटिंग ऑन झालेत. सो चला आतून बघूया. आणि आता शेकोटीची सोय केलेली आहे. स्विमिंग पूल रेडी आहे. स्विमिंग पूलमध्ये मस्त लाईट आहे, दाखवतो तुम्हाला थोड्या वेळात. देन चहा आणि पोहे मागवले आता गरमागरम. बाहेरचं पण थोडंसं वेगळं वाटतं ना. हा व्ह्यू छान आहे बाहेरचा, बघितलं मी आता. हा ते रात्रीलाच समजतं ते, हा दिवसाने समजतं. हा. सो असा आहे नाईट व्ह्यू त्या विलाचा. सुंदर स्वप्नातला विला, प्रत्येकाच्या मनातलं ड्रीम हाऊस. त्या काकाने बांधलाय, त्याच्यामध्ये लाईट लावले त्यांनी. चला बघूया. बघा किती सुंदर असा स्विमिंग पूल आहे. आणि इथं लहान मुलांसाठी ते दिवसा जर बघितलं तर सगळं तळ दिसतं एकदम. हा. 2 बॅडमिंटनच्या जोड आहे यांच्याकडे. सो मस्त आम्ही आता बॅडमिंटन खेळतोय. चहा नाश्ता झाला आमचा. आता थंडी खूप आहे, सो आम्ही स्विमिंग पूलमध्ये नाही उतरलो. उद्या सकाळी उतरू. आणि आता 2 तास खेळून मस्त 10 वाजता
चिकनचं जेवण सांगितलं आहे, कारण दुपारी आम्ही फिश खाल्ली आणि उद्या सकाळी मिसळ पाव नाश्ता. सो 2 टाईम नाश्ता 2 टाईम जेवण असं एकंदरीत पॅकेज होतं. 1000 रुपयाचं ते पॅकेज आहे जेवणाचं. आणि विला बुक करायचं असेल तुम्हाला तर 15,000 10 लोकांसाठी. इट डिपेंड्स ऑन सीझन. हा प्रॅक्टिस करून आलाय, बोल लवकर. तोते की हे ऐक तोते की तोच. तोते की क्या चोच. भाई तू काय गब्बर पेक्षा स्लो बोलतो डायलॉग. फास्ट ब्रो. तोते की चोच टूटी चोच का टोटा. प्राइस आहे बे. तोते की चोच तुटी. बोल बोल काय पहिला निशा. बोल. पायल बोल. खाता खाता बोल. तोते की चोच तुटी टूटी चोच का तोता. तोते की चोच तुटी टूटी चोच का तोता. रिमाइंड करून तोते की चोच टूटी टूटी चोच का तोता. एवढा गॅप नाही. बोल बोल बोल. हेच होती. नव्हे बोल. तोते की एवढं रिमाइंड करून नाही बोलायचं, मग मजा नाही. तोते की चोच टूटी. हे रसिका बोल. तोते की चोच टूटी. बरोबर तोटे अरे तोते की चोच टूटी टूटी चोच का टोटा. तोते की चोच टूटी टूटी चोच का टोटा. तोते की चोच टूटी टूटी चोच का टोटा. पुढे बोल बोल. तोते की चोच टूटी टूटी चोच का टोटा. का तोटा 2 वेळा बोलले. टूटी टूटी चोच का टोटा. परत 3 वेळा बोलायचंय. तोत्या तोते की चोच टूटी टूटी चोच का टोटा. फास्ट. तोते की चोच टूटी टूटी चोच का तोता. तोते की चोच टूटी टूटी चोच का तोता. नाईट जागरण चौके शोधायला लागते. पत्ते संपवायचा गेम खेळतोय आम्ही. आय डोंट नो काय बोलतात त्या गेमला. पकडायला पाहिजे. येडे. असं काय नाही. अरे सांगतो तुला असं काय नाही. आपण रात्री आम्ही चिकन रिव्ह्यू आपण देऊया. चिकन भाकरी चपाती सांगितली होती. गवळण क्लोजअप मार. ते हे मार. आता आम्ही तो इंस्टाग्राम वर बघितलेला गेम खेळतोय. अटके द्यायचं बेल्टने, पण आम्ही थोडा नाईट पट्टा आणलाय. बाहेर जायचं प्ले प्ले प्ले